नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत करतो मी आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। या यूट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास शेअर करा। शेती संदर्भातील विविध योजनांची माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। शेतकरी मित्रांनो, रब्बीची पीक पेरणी होऊन बरेचसे दिवस झालेले आहेत आणि आपल्याला खरीप 2025चा जो विमा आहे, विमा सुद्धा आपल्याला मंजूर झालेला आहे। आता कोणत्या जिल्ह्यांना किती विमा मंजूर झालेला आहे याची माहिती सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण त्याची जिल्ह्यावाईज कोणत्या जिल्ह्याला मंजूर झालेला आहे, कोणाचा पेंडिंग आहे आणि कोणाचा अजून मंजूर झालेला नाही, संपूर्ण जिल्ह्याची यादी सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, परंतु पार्ट 2 मध्ये बघणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे नेक्स्ट पार्ट येईल ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन प्राप्त होईल। शेतकरी मित्रांनो, रब्बीची पीक पाहणी होऊन बरेचसे दिवस झालेले आहेत आणि आपल्याला रब्बीची आता त्याची ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे। आता ई पीक पाहणी करणं का गरजेचं आहे, तर शासनाच्या ज्या बी शेती संबंधात योजना आहेत किंवा नुकसान भरपाई आहे, पीक विमा असेल, तुमचे नुकसान भरपाई असेल, लाल्या रोगाचे पैसे असतील, ज्या शासनाच्या अतिवृष्टीचे पैसे असतील, कोणत्याही पैशाच्या शासनाच्या योजनेसाठी आपल्याला ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे। आणि ई पीक पाहणी करण्याची अंतिम दिनांक अगदी 2-3 दिवसावरती आलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपण ई पीक पाहणी करून घ्या, जेणेकरून आपल्या शेती संदर्भातील जे लाभ आहेत, पीक विम्या संदर्भात असतील, जे शासनाचे अनुदान असेल, अतिवृष्टी असेल, समोर काय होईल याची आपल्याला कल्पना नाही आहे। त्यामुळे आपल्याला ई पीक पाहणी करून ठेवायची आहे। आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की आम्ही पीक विमाच भरला नाही, तर ई पीक पाहणी कशासाठी करायची। शेतकरी मित्रांनो, आपण जरी पीक विमा भरलाही नसेल तरी सुद्धा ई पीक पाहणी करून ठेवा, जेणेकरून शासनाचे सरसकट जर अनुदान मिळायला सुरुवात झाली तर आपण त्याचे लाभार्थी होऊ, अन्यथा आपले नाव त्यामधून वगळण्यात येईल आणि आपल्याला जर नाफेडला किंवा हमी भावानेच गव्हर्नमेंटला जर आपले उत्पन्न द्यायचं असेल, पीक द्यायचं असेल, तर यासाठी सुद्धा आपल्या सातबाऱ्यावरती पेरा असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे पीक पाहणी करणं गरजेचं आहे। आणि अशाच माहितीसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट वेळेवर पोहोचेल। धन्यवाद।